Brought to you by Oxyridge. Manikchand Oxyridge, proudly Indian. 27 ऑगस्टला अंतरावली सराटी सोडायचं ठरलं आणि तिथपासून मुंबईच्या दिशेने कूच करायचं पाटलांनी फायनल केलं. पण त्याच्या आधी 25 तारखेला बरोबर 2 दिवस आधी बॉम्बे हायकोर्टात एक पिटिशन दाखल झाली होती. ज्या पिटिशनमुळे हे आंदोलन आता पाटील तिथून निघू शकतील की नाही इथपर्यंत आलं. पाटलांनी सांगितलं की नाही तरी पण आम्ही निघणार आणि मुंबईच्या दिशेने येणार. मजल दर मजल करत सगळी मंडळी शेवटी आझाद मैदानापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये इथे नक्की काय सुरू आहे या सगळ्या गोष्टींचं रिपोर्टिंग, या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले असतील. 27 ऑगस्ट ते कट टू कालची तारीख म्हणजे 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबरला बॉम्बे हायकोर्टात आणखी पिटिशन्स मूव्ह झाल्या ज्या अर्जंट बेसिसवरती घेतल्या पाहिजे असं कोर्टाने सांगितलं आणि त्यानंतर कोर्टाने आदेश दिल्या. या सगळ्या प्रकरणामध्ये फायनल ऑर्डरमध्ये 3 गोष्टी कोर्टाने सांगितल्या आणि त्या 3 गोष्टींवरून शेवटी मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी नोटीस इश्यू केली आणि या नोटिसीतल्या 10 मुद्द्यांनी आता जरांगे पाटलांचं आंदोलन हे कायदेशीररित्या घेरलं की काय हा प्रश्न उपस्थित होतो. एक्झॅक्टली कायदा काय सांगतो? पाटलांनी स्वतः हमीपत्र दिलेलं होतं त्यामुळे त्यांनीच दिलेला शब्द मोडला का? आणि जर तो मोडला असेल असं पोलिसांचं म्हणणं आहे तर त्याचे नक्की ग्राउंड्स काय आहेत या सगळ्या गोष्टी आजच्या या स्टँडअप मधून समजून घ्यायच्या आहेत. नमस्कार, मी ओंकार आणि मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. कुठे उभा आहे मी आता? तर अर्थात CSMT आणि BMCच्या इथे, म्हणजेच ज्या चौक गेले 4 ते 5 दिवस जाम होता, बंद होता, तो फायनली आज ओपन झाला. आणि त्याचं मूळ होतं ते म्हणजे जरांगे पाटील 4 दिवसापासून कार्यकर्त्यांना तेच सांगत होते. पण काल कोर्टाचा आदेश आल्यानंतर मात्र मराठा सेवक कामाला लागले आणि त्यानंतर आज रस्ते मोकळे करण्याचं आणि डेझिग्नेटेड प्लेस ज्याचा उल्लेख आहे तिथे काम सुरू झालं. कोर्टाने 3 गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर त्याच्यावरती आज आझाद मैदान पोलिसांनी जे आज सकाळी म्हणजे 2 सप्टेंबरला जे पत्र काढलंय ते काय आपल्याला बघायचंय. इट इज ती पत्र पण नाही, ती नोटीस आहे, ती इश्यू केलेली आंदोलनकर्त्यांना. 3 मुद्दे कोर्टाचे हे होते की जरांगे पाटील यांचा निसर्गदत्त आंदोलनाचा जो अधिकार आहे तो अबाधित ठेवून हा पहिला मुद्दा. त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी डेझिग्नेटेड प्लेस म्हणजे ठरवून दिलेल्या जागेवरतीच आंदोलन करणं आवश्यक आहे हा दुसरा मुद्दा. तिसरं, जर सोबतीला आणखी कार्यकर्ते आले असतील आणि परवानगी 5,000 लोकांचीच होती पण मुंबईकडे त्यापेक्षा जास्त लोक आले तर आता जी सगळी मंडळी रस्त्यावरती बसलेली आहेत त्यांच्याही हे रस्ते खाली करणं, वॅकेटिंग द रोड्स अँड नॉर्मलायझिंग द सिच्युएशन अँड रिस्टोरिंग द ओल्ड स्ट्रक्चर ऑफ मुंबई म्हणजे रस्ते खाली करणं, त्यानंतर या सगळ्यामध्ये आधीचं जे मुंबईचं होतं ती परिस्थिती पूर्ववत करणं आणि सगळं नॉर्मल सुव्यवस्थित होणं हे करणं अत्यंत महत्वाचं असल्याचं कोर्टाने निरीक्षण नोंदवलं. आणि मग कोर्टाने या तिसऱ्या पॉईंटच्या एंडिंगला सांगितलं की हे सगळं करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी जबाबदारी आहे गृह खात्याची, थोडक्यात मुंबईच्या पोलिसांची. ह्या 3 मुद्दे ह्या संपूर्ण कालच्या पिटिशनचं सार होतं आणि त्यानंतर कालच्या पिटिशन दाखल केलेल्या ऑर्डरचं सार होतं आणि त्यानंतर ही 2 तारखेची नोटीस आता माझ्या हातात आहे जी आज सकाळीच त्याच्या बेसिसवरती मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी इश्यू केली. आणि मग आंदोलनातलं चित्र हे गेल्या अक्षरशः 20 ते 24 तासात कसं बदललं या सगळ्याची इन्साइट थोडी समजून घ्यायची. मुद्दा क्रमांक 1, पोलिसांनी ही आझाद मैदान पोलीस, महाराष्ट्र पोलीस त्यांनी सगळी नोटीस इश्यू केलेली आहेत. मुद्दा क्रमांक 1 त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही तुम्हाला जी ऍडवायझरी दिलेली होती त्या ऍडवायझरीनुसार इथे नियम तुम्ही फॉलो केलेले नाहीत, हे नियम तुम्ही मोडलेले आहेत. नियम कोणकोणते तुम्ही मोडलेत, कोणता कायदा त्यामुळे तुम्ही मोडलाय? तर त्यातला मुद्दा क्रमांक 1 त्यास सांगतात की जाहीर सभा, आंदोलन व मिरवणुका नियम 2025 याच्या 10(ड)च्या नियमानुसार थांबा बोलू द्या याच्या नुसार त्यांनी सांगितलं की जरांगे पाटील यांनी 29 तारखेला 10:55 उपोषण सुरू केलं. तसेच आंदोलनातले आंदोलक तानाजी पाटील वयवर्ष 37 नांदेड यांनी 29 तारखेलाच दुपारी 3:30 वाजता या आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजे आझाद मैदान जी डेझिग्नेटेड प्लेस आहे तिथे स्वतःवरती रॉकेल हा ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मुद्दा क्रमांक 2 त्यांनी असं म्हटलं आहे नियमावलीमध्ये नमूद करण्यात आलं होतं की आंदोलनास एकाच दिवसासाठी तुम्हाला परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व इतर शासकीय किंवा
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही। याचा अर्थ शुक्रवारी तुम्ही आला आहात तर शनिवार रविवार हा सुट्टीचा दिवस आहे, त्या दिवशी तुम्हाला परवानगी नव्हती। शुक्रवारी सुद्धा तुम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी होती, तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अचानक उपोषण सुरू केलं आणि परत तुम्ही तिथे त्याच ठिकाणी थांबला। दुसरं, शनिवार रविवारची तुम्हाला परवानगी देण्यात आलेली नव्हती, तसं कोणत्याही गोष्टी त्यांनी असं म्हटलं आहे। त्यामुळे 29 तारीख रोजी संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी तुम्ही 6 वाजता हे आंदोलन स्थगित करणं अपेक्षित होतं, पण आपण तसे न करता आंदोलनाला 1 तारखेपर्यंत तुम्ही सुरू ठेवलं आणि त्यामुळे म्हणजे आज 2 तारखेपर्यंत तरी सुद्धा त्यांनी कालच्या कॉपीवरती त्यांनी ही नोटीस इश्यू केली। 1 तारखेपर्यंत तुम्ही सुरू ठेवलं आहे। हे आंदोलन सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी आपल्याकडून करण्यात आलेल्या अर्जामध्ये ह्या नियमावलीमध्ये विहित नमुन्यात यातली कोणतीही गोष्टीचा तुम्ही उल्लेख केलेला नाही। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या आंदोलनाचा कालावधीत 30 तारखेला आणि 31 तारखेला हे 2 दिवस अनुक्रमे शनिवार आणि रविवार होते, त्यामुळे तुम्ही आणखी एका अटीचा भंग केला। मुद्दा क्रमांक 3, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की यानुसार प्राप्त अधिकारांमुळे आम्ही परवानगी देताना आपल्या आंदोलनात लहान मुलं, गरोदर स्त्रिया, त्यानंतर वृद्ध व्यक्तींना सहभागी केलं जाणार नाही याबद्दल दक्षता घ्यायला तुम्ही सांगितलं होतं आणि तुम्ही आम्हाला लिहूनही दिलं की आम्ही दक्षता ती घेऊ। पण आपल्या आंदोलनात अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झालेले आहेत, सहभागी करून घेण्यात आलेले आहेत। त्यातील आंदोलनाचं स्थळ आझाद मैदान इथे एक ज्येष्ठ नागरिक शिवाजी तुकाराम कुमरे यांनी जर तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही तर मी गळफास लावून जीव देतो असं म्हटलं, याची आमच्याकडे दफ्तरी नोंद झालेली आहे। आझाद मैदान पोलीस ठाणे यांनी या सगळ्याची नोंद घेतलेली आहे, या संदर्भातले पुरावे आमच्याकडे आहेत। मुद्दा क्रमांक 4, ते म्हणतात आपल्या आंदोलनाला परवानगी देताना क्रमांक 5 नुसार नमूद करण्यात आलं होतं की आपल्या आंदोलनातील ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आली असून वाहतूक पोलिसांनी विचार विनिमय करून तुमच्या वाहनांना मुंबईत प्रवेश दिला होता। त्यानंतर ईस्टर्न फ्रीवे या मार्गाने वाडीबंदर जंक्शन पर्यंत ते येतील। पुढे मुख्य आंदोलकांसोबत फक्त 5 वाहनं ही आझाद मैदान इथे जातील व इतर सर्व वाहनं वाडी बंदर इथून पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडी ए शेड व कॉटन ग्रीन परिसरातील ठिकाणी पार्किंगसाठी नेण्यात येतील। आपणास दिलेल्या परवानगीच्या पत्रामध्ये आपल्या आदेश सांगितलं होतं की 5000 जण असतील। दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथे तुम्ही जागा दिली होती, तिथे 5000च्या संदर्भातच जेवढी वाहनं येतील तेवढी येतील। चौकात ही वाहनं पार्क करून कोंडी करून तुम्ही अडथळा केला आणि तुम्ही या नियम क्रमांक 5चा भंग केला। फक्त पाटलांसोबतच्या गाड्या पुढे जातील आझाद मैदानाला, बाकीच्या गाड्या तिकडे दुसरीकडे पार्क होतील जिथे पार्किंगची व्यवस्था केली। हे सगळं असताना सुद्धा तसं झालं नाही, सगळ्या गाड्या साऊथ मुंबईमध्ये आल्या, त्यामुळे तुम्ही आणखी एक नियम भंग केला। आता याच्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे नियम क्रमांक 6 अन्वये आंदोलकांची कमाल संख्या 5 जर ठेवणं अपेक्षित होतं। मॅक्सिमम आझाद मैदानातील 7000 चौरस मीटर क्षेत्र हे आंदोलनासाठी राखीव आम्ही ठेवलेलं असून त्याची क्षमता 5000 लोकांचीच आहे, पण त्यापेक्षा जास्त संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्यायी उपलब्ध जागा नाही, हे आम्ही तुम्हाला आधीच कळवलं होतं। असं असून सुद्धा तुम्ही जे आंदोलनाला सुरुवात केली आहे तिथे 40,000 आंदोलकांचा समावेश आहे। ही बाब लक्षात घेता तुम्ही आणखी एक नियम भंग केलेला आहे। पुढचा नियम सांगतो की आपल्याला आंदोलनासाठी आपण अर्ज करण्यापूर्वी तरीही आंदोलकांनी 29 तारखेच्या रोजी जेव्हा परवानगी मागितलेली होती त्यावेळी आंदोलनाचा तुमचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी 5000 संख्येमध्ये त्यांना सुद्धा समावेश असेल। मैदानात पुरेशी उपलब्ध जागा करून देणं, उपचार करणं बंधनकारक आहे। या सगळ्या संदर्भात तुम्हाला आम्ही पत्रामध्ये सुद्धा गोष्टी सांगितलेल्या होत्या, पण आपल्याच आंदोलनाने संपूर्ण परिसर व्यापल्यामुळे त्या दिवशी इतर आंदोलनांना आम्हाला परवानगी देण्यात आलेली नाही। त्यामुळे आंदोलनाचा हक्क अबाधित झाला असं तुम्ही जर म्हणत असाल तर त्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये आपण यावरती सविस्तर गोष्टी असतील त्या लेखी तुम्ही द्याव्यात। नियम क्रमांक 7 नुसार असं म्हणणं आहे की जे तुम्हाला डेझिग्नेटेड प्लेस आहे तिथे कोणत्याही वेगळ्या क्षेत्रातून मोर्चा नेला जाणार नाही असं स्पष्टपणे नमूद केलेलं असतानाही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सीएसएमटी, चर्चगेट ही रेल्वे स्थानकांमध्ये, त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महापालिका जिथे मी आता उभा आहे, हुतात्मा चौक, मेट्रो जंक्शन, ओसीएस जंक्शन, त्यानंतर सीएसएमटी जंक्शन इत्यादी ठिकाणी मोर्चे नेऊन रास्ता रोको केलं। अश्लील वर्तनाचा याच्यामध्ये उल्लेख आहे की अश्लील वर्तन केलं। रस्त्यावरती क्रिकेट, कबड्डी असे खेळ खेळून सार्वजनिक वाहतुकीस अडथळे निर्माण केलेले आहेत। तसेच त्यांनी रस्त्यावरील वाहनांच्या टपावरती चढून कपडे काढून विक्षिप्त नाचकाम केले व रस्त्यावरील सिग्नल पोलवरती चढून नारेबाजी सुद्धा केली।
तसेच मुंबई शहरातील बेस्ट उपक्रमाअंतर्गत सिटी बसमध्ये घुसखोरी करून मुंबईतील नागरिकांची उद्धटपणे वागून भांडणं केलेली आहेत. अशा प्रकारे आंदोलकांनी सुद्धा आणखी एका नियमाचा भंग केला. यातला शेवटचे 2 महत्वाचे अत्यंत आहेत. ते म्हणालेत की आंदोलनाची वेळ ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आहे. ही वेळ तुम्हाला दिल्ली असताना, ज्याच्यावर तुम्ही मान्य केलं की हा आम्ही असं फॉलो करू, ते असताना सुद्धा यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही असं आम्ही नमूद केलं असताना सुद्धा 29 पासून अजूनही या मैदानातून तुम्ही संध्याकाळी 6 नंतर कुणी उठलेलं नाही. ते अजून तिथेच ठिया देऊन आहेत. इथे तुम्ही आणखी एका नियमाचा भंग केला. आणि सगळ्यात शेवटचं असं ठरलेलं होतं की नियमानुसार 10वा मुद्दा, आंदोलनात सहभागी झालेली व्यक्ती ही त्या डेझिग्नेटेड प्लेसमध्ये कोणतंही अन्न शिजवणार नाही, केर कचरा टाकणार नाहीत. हे अत्यंत महत्वाचे नियम असून आझाद मैदान तसेच मैदान लगतच्या सार्वजनिक रस्त्यावरती या ठिकाणी अन्न शिजवणे, लघुशंका करणे, आंघोळ करणे, केर कचरा करणे या गोष्टी तुम्ही नियमाच्या बाहेर ठेवलेल्या आहेत. आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला आम्ही आता नोटीस देत आहोत. ज्यावेळी ही संपूर्ण कन्क्लूड होते त्यावेळी याच्यामध्ये आणखी एक आहे, ते म्हणजे 31 तारखेला आपण प्रसारमाध्यमांसमोर बोलताना म्हणजे पाटील ते असं म्हटलात की त्यांच्या आडमुठेपणामुळे नुसतं मुंबईचं बजेट जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली असेल तर तुमच्या जिंदगीवर थुंकावं लागणार आहे. तुम्हाला फक्त मुंबईतच बेस्ट सांभाळावे लागणार आहेत. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले आहेत. हे तुम्ही करून आजपर्यंत दाखवले आहेत. मी जर मेलोज तर हे बेट सुद्धा तुमचं राहणार नाही. महाराष्ट्र तर नाही तर बेट सुद्धा तुमचं नाही असं विघटनवादी तुम्ही वक्तव्य केलेलं आहे. हे प्रसारमाध्यमांशी बोलताना तुम्ही तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 5 कोटींपेक्षा जास्त मराठे मुंबई शहरात आणून मुंबईमध्ये पाय देखील ठेवायला जागा नाही अशी आशयाची तुम्ही आम्हाला धमकी दिलेली आहे. हे मुंबई पोलिसांनी दिलेलं आजची नोटीस. नोटीसचा सार काय सांगतो तो समजायचा असेल तर आपल्याला डे 1च्या नोटीसकडे जायला लागेल, ज्यामध्ये क्लिअर हे सांगितलेलं होतं की तुम्हाला 1 दिवसाची नोटीस देत आहोत, 1 दिवसाची परवानगी देत आहोत. त्या परवानगीसाठी पण हमीपत्र भरून घेतलं की आम्ही नियम घातले, त्या नियमात तुम्ही हे आंदोलन करणं अपेक्षित आहे. आता इथपर्यंत ते सगळं राहत नाही. याच्या पुढे जाऊन ज्यावेळी हे क्लिअर आहे की परवानगीच 1 दिवसासाठी दिली आहे, तर ज्यावेळी ती परवानगीसाठी पाटलांची मंडळी त्यांची लिगल टीम जी परवानगी एक्सटेंड करून घेण्यासाठी गेले, तर ते एक्सटेंड करून घेताना तुम्ही आधी घालून दिलेल्या अटी शर्तींचं पालन केलं आहे की नाही याची शहानिशा करून मगच पुढची परवानगी देण्यात येते. आणि एक्झॅक्टली याच सरकारच्या किंवा याच चालीमध्ये जरांगे पाटील कायदेशीरदृष्ट्या अडकले असं प्रथमदर्शनी दिसतं. कारण सुरुवातीला सुद्धा त्यांना माहिती होतं की ते मुंबईकडे मार्च करणार आहेत, त्यांना जावं लागणार आहेत आणि नेहमीसारखंच कोण ना कोणतरी त्या विरोधात पिटिशन टाकणार आहेत की सार्वजनिक आरोग्याला, सार्वजनिक वाहतुकीला लोकांना त्रास होईल. ती सुद्धा झालेलं नव्हतं. त्यानंतर जरांगे पाटलांना परत वकील लावायला लागले, ज्याच्याचे पाटील स्वतः म्हटले की असं कसं काय होतं की एका दिवसात पिटिशन होते, त्याच्यावर सुनावणी पण होते आणि लगेच निकाल लागतो की हे नाही झालं पाहिजे, तरी सुद्धा आम्ही निघणार. भावना समजून घेतल्या जातील पाटील, त्यानंतर मागणी पण समजून घेतली जाईल, त्यानंतर आंदोलनकर्त्याचं म्हणणं पण समजून घेतलं जाईल. पण हा लढा आरक्षणाचा शेवटी कायदेशीर पातळीवरती उभा राहणार आहे. कारण आरक्षण जरी मिळालं तरी ते कायद्यावर टिकेल की नाही, या ग्राउंडवरती या समाजाचं भलं होणार का त्यांचा संपूर्ण आत्ताचा वेळ वाया जाणार या गोष्टींचा निर्णय होणार. त्यामुळे लिगली हे सगळे बॅटल फेस करताना छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या आंदोलकांमध्ये बिंबवणं अत्यंत गरजेचं होतं. पहिल्या 4-5 दिवसात ते झालं नाही आणि त्याची परिणिती ही झाली की कोर्टाने तर सांगितलंच, पण त्या बेसिसवरती पोलिसांनी नोटीस इश्यू केली. कोर्टाने हा संपूर्ण चेंडू पोलिसांच्या गोटामध्ये टाकला आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले की कोर्ट जे सांगेल त्या आदेशाचं हे शासन पालन करेल. आता पाणी कुठं मुरतंय, नक्की मेघ काय आहे हे तुम्हालाही कळलं असेल. आणि ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळी नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, सरकारची भूमिका, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं, गृह खातं त्यांच्याकडेच आहे, त्यांनी नक्की कशा पद्धतीने केलंय. आणि अर्थात राधाकृष्ण विखे पाटील ज्यांच्या बंगल्यावरती उपसमितीची बैठक होती, ते विखे पाटीलही म्हणाले की इथे फार प्रॉब्लेम झालेत वगैरे वगैरे. आता बात निकली है तो दूर तलक जाएगी. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन मंदार सोबत मी ओंकार, थेट BMC मध्ये.